मंडळी नमस्कार. मंडळी, शिवसेनेच्या दोन्ही गटांचा वर्धापन दिन काल मुंबईमध्ये साजरा झाला. 58 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांचं ध्येय आणि मराठी माणसांचा उत्कर्ष समोर ठेवून शिवसेनेची स्थापना केली होती. अर्थात त्यावेळची गणितं वेगळी होती, त्यावेळचा काळ वेगळा होता, त्यावेळच्या गरजा वेगळ्या होत्या. आज परिस्थिती बदललेली आहे. शिवसेनेसमोर म्हणजे दोन्ही शिवसेनेसमोर अस्तित्वाची मोठी लढाई शिल्लक आहे. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी शिवसेनेसमोर जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट आज शिल्लक राहिली आहेत का आणि त्यांनी ती ठेवून घेतली आहेत का हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले, ते मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत काडीमोड घेऊन स्वतः मुख्यमंत्रीपद अनुभवलेलं आहे. दोघांनीही साधारणपणे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अनुभवलेला आहे. त्यामुळे सत्ता काय आहे हे दोघांनाही समजलेलं आहे आणि सत्तेची गरज काय आहे हे देखील दोघांना माहिती आहे. त्यामुळे सत्तेच्या जवळ येण्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न सुरू असणार आहे आणि तो कालच्या दोन्ही मेळाव्यांमधून आपल्यासमोर आलेला आहे. उद्धव ठाकरेंसाठी सध्या सत्ता मिळवण्याचं साधन कोणतं आहे तर ती मुंबई महानगरपालिका आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचा जीव म्हणजे जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हा देखील शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकाच होती आणि आज देखील उद्धव ठाकरेंसाठीच मुंबई महापालिका फार महत्त्वाची असणार आहे. एकनाथ शिंदेंसाठी ठाणे, मुंबई आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिका महत्त्वाच्या असणार आहेत. त्यासाठी त्यांचा प्रयत्न आटोकाट असणार आहे. आत्ताच्या घडीला दोघांकडे ताकद किती शिल्लक आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की शिवसेनेच्या उबाठा गटाचे 50 माजी नगरसेवक म्हणजे विद्यमान नगरसेवक जे 17-22 या काळामध्ये होते ते आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे आता राज ठाकरेंशी संधान कोणी बांधायचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी बांधायचं का एकनाथ शिंदेंनी बांधायचं आणि दोघांनी एकत्र यायचं हे आता यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झालेला आहे. भाजपा माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिका ही एकटीच लढवणार आहे. एका वरिष्ठ मंत्र्यांनी त्याप्रमाणे आपल्याशी बोलताना स्पष्ट देखील केलेलं आहे. अर्थात येणारा काळ जे काय असेल ते स्पष्टपणे सांगेलच. परंतु आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे म्हणाले आहेत कम ऑन किल मी, तर एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की मेलेल्यांना काय मारायचं. त्यामुळे आत्ताच्या घडीला कोण मरणार आहे कोण जिवंत राहणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. परंतु कुठलाही पक्ष हा सहजासहजी लगेच संपत नसतो. त्याचे विचार कायम राहत असतात, त्याची ताकद कमी होत असते, वाढत असते. परंतु हा पक्ष